नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रस येथे नायलॉन मांजावर बंदी. पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी केली जनजागृती. विक्री करणाऱ्यावर बाळगण्यावर होणार दंडात्मक कारवाई. दिग्रस येथे नायलॉन मांजा व धागा विक्री व बाळगण्यावर बंदी असल्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी जनजागृती करण्याच्या उद्देशाने शहरात जाहीर सूचनेद्वारे नागरिकांना माहिती दिली. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार नायलॉन सिंथेटिक मांजाच्या विक्रीवर व वापरावर पूर्ण बंदी आहे. त्यामुळे नायलॉन मांजा वापरून पतंग उडवल्यास रुपये 25,000 दंड आहे. जर का अल्पवयीन मुलांनी मांजा वापरून पतंग उडवल्यास पालकावर दंड आकारण्यात येणार आहे. विक्रेत्याकडे नायलॉन मांजाचा साठा आढळल्यास 25,000 रुपये दंड राहणार आहे. दंडाची रक्कम पब्लिक वेलफेअर अकाउंटमध्ये जमा होऊन नायलॉन मांजा पीडितांच्या उपचाराकरिता वापरली जाईल. दंड तात्काळ भरावा लागेल. न भरल्यास जमीन महसुलाप्रमाणे वसुली केली जाणार आहे. उल्लंघन करणाऱ्यावर पोलीस कठोर कारवाई करणार आहे. दिग्रसचे ठाणेदार पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी शहरातील अनेक भागात भेट देऊन याविषयी जनजागृती केली आहे. दिग्रस पोलीस स्टेशन तर्फे जाहीर आवाहन करण्यात येते की माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मांजा नायलॉन धागा विक्री करणे किंवा जवळ बाळगणे कायद्यानुसार गुन्हा आहे. जर कोणी नागरिक, दुकानदार, व्यावसायिक मांजा नायलॉन धागा विक्री करीत असताना किंवा जवळ बाळगत असताना मिळून आला तर त्याच्या विरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात येईल. तसेच कोणीही पालक त्याच्या पाल्याला मांजा नायलॉन धागा दिल्यास त्याला 25,000 रुपये दंड करण्यात येईल. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. आदेशानुसार ठाणेदार साहेब, पोलीस स्टेशन, दिग्रस. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.